नमस्कार मित्रांनो, कसे काय सगळे मजेत ना? मजेतच राहा. आता आज आमच्या श्रमिकची हळद आहे, त्यासाठी जातो आहे आम्ही रुद्राईसोबत. दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं ते हळदीला. सगळी मजा दाखवीन तुम्हालाच, बघा नक्कीच. हा बघा नवरदेव बसला इकडे, बाकी सगळे बायका पण इथे बसलेल्या आहेत. हा टोकना पण आहे इकडेच. ते भटजी काका आलेले आहेत, सगळी तयारी करतात आता पूजेची वगैरे. काय करतात ना त्यासाठी सगळे आहे ते आम्हाला काय माहीत नाही यातलं, तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही बघा फक्त. आता सगळे बसलेत, नवरदेव आहे ते. एक नवरदेव इकडे बघ, इकडे आता सगळे आहेत, तांदूळ निवडत आहेत सगळे. तांदूळ निवडायचं चालू आहे सगळं. इथे काकी आणि मम्मी दोघे पण बसले आहेत. मी तिथे ब्लॉग करतो ते बघून हसत आहेत दोघे पण बघून. नंतर मग जास्त शूट नाही केला, डायरेक्ट मग आता रात्रीचा शूट करतो आहे. इथे नवरदेव फोटोशूट वगैरे सगळं करतो आहे हळदीच्या अगोदर. हळद लावल्यावर नंतर मग परत दुसरं एक करेल शूट. आता आधी करत होता सगळं शूट वगैरे करतो आहे. नंतर मग हळद लावायला घेतलेली होती आम्ही, त्याला हळद लावत होतो सगळेजण. मजा झाली होती. पाठीमागे आकाश पण बघताय, मजा करतोय सगळीजण. इथे नंतर टोकण्याला पण लावत होतो, चांगली थंडी होती म्हणून गारगार लागत होतं त्याला सगळं. नंतर मग सगळं हळद लावून घेऊन मग नाचायला सुरुवात केली होती. सगळी पोरं नुसती धुमशान घालत होती. नवरदेवाचे फादर पण फुल जोशमध्ये होते, फुल मजा चालू होती इकडे सगळ्यांची. नाचता नाचता हे दोघे जण जेव पाहिले तिकडे आणि तिकडनं चिडून दाखवत होते, जेव बसले होते ते. आणि इकडे नवरदेव फक्त बसून बघत होतो आम्हासनी नाचतावे कसे ते, कारण तो काय नाचू शकत नव्हतो, पाय दुखताय म्हणून. आणि इकडे आकाश आणि आमची सगळी फुल मजा चालू होती. फुल म्हणजे फुल मजा करत होता, सगळेजण नाचत होते. आणि आता चला, एवढंच होतं हे ब्लॉग. पूर्ण ब्लॉग बघा असं तर यूट्यूबवर टाकलेलो आहे, पूर्ण फुल ब्लॉग तिकडे जाऊन बघू शकता. आता मी येतो आहे, चला टाटा बाय बाय.